या व्हिडिओमध्ये आपण 2026 मध्ये कोणते बेस्ट सेव्हिंग्ज अकाउंट आहेत ते पाहणार आहोत. 2025 मध्ये आरबीआय आपल्या पॉलिसींविषयी खूप ऍक्टिव्ह होते. गेल्या 1 वर्षात आरबीआयने आपली रेपो रेट 1.25% ने कमी केली, ज्याचा थेट परिणाम तुमच्या सेव्हिंग्ज इंटरेस्टवर होतो. सेव्हिंग्ज अकाउंट आणि एफडी दोघांवर मिळणाऱ्या इंटरेस्टवर. आरबीआयचा रेपो रेट कमी झाल्यानंतर साहजिकच आहे, जवळजवळ सर्व बँकांनी आपल्या एफडी आणि सेव्हिंग्ज अकाउंटचे दर 1 ते 1.5% कमी केले. म्हणजे आधी एफडी वर जे 7-7.5% इंटरेस्ट मिळत होते ते आता कमी होऊन साधारण 6% आसपास आले. आणि सेव्हिंग्ज बँक अकाउंट मध्ये तर इंटरेस्ट रेट 2 ते 2.5% आसपास राहिले, जो काहीच नाहीये. खरं तर इन्फ्लेशनला आपण लक्षात ठेवलं तर सेव्हिंग्ज अकाउंट मध्ये पैसे ठेवून तुम्ही प्रत्यक्षात पैसे गमावतायत. तरी सुद्धा काही बँका अजूनही 5 ते 6% इंटरेस्ट देतात, पण त्याबद्दल आपण थोड्याच वेळाने बोलूया. म्हणून यार मला वाटतं की 2026 हा एक महत्त्वाचा वर्ष आहे हा प्रश्न विचारण्यासाठी. 2026 मध्ये भारतातील बेस्ट सेव्हिंग्ज बँक अकाउंट कोणते आहेत? या व्हिडिओमध्ये आम्ही 30 बँकांचे 100 पेक्षा जास्त सेव्हिंग्ज अकाउंट वेगवेगळ्या पॅरामीटर्सवर कम्पेअर केले, जसं की इंटरेस्ट रेट, ब्रांचेसची संख्या, ऍप एक्सपिरियन्स, कस्टमर सपोर्ट, प्रोडक्टची व्हरायटी इत्यादी. याच्या आधारावर आम्ही तुम्हाला 6 वेगवेगळ्या कॅटेगरीज मध्ये बेस्ट सेव्हिंग्ज अकाउंट रेकमेंड करणार आहोत. बेस्ट पेमेंट बँक, बेस्ट एव्हरीडे यूज अकाउंट, बेस्ट सॅलरी अकाउंट्स, बेस्ट प्रीमियम अकाउंट्स, बेस्ट स्टुडंट अकाउंट. चला सर्वात आधी पाहूया बेस्ट पेमेंट्स बँक. इथे आधी 3 ऑप्शन्स होते, पण सध्या तुमच्याकडे फक्त 2 ऑप्शन्स आहेत, एअरटेल आणि जिओ. 2 वर्षांपूर्वी पेमेंट सुद्धा पिक्चर मध्ये होता, पण आरबीआयने त्यावर बॅन लावला. कदाचित 2026 मध्ये हा बॅन लिफ्ट होईल अशा काही बातम्या आहेत, पण अजून काही कन्फर्म नाहीये. पेमेंट्स बँक्स हे त्यांच्यासाठी चांगले असतात जे आपली बँकिंग जर्नी नुकतीच सुरू करतात. म्हणजे स्टुडंट कम्युनिटीसाठी हा पेमेंट्स बँक हा खूप चांगला ऑप्शन ठरतो. एअरटेल पेमेंट्स बँक हा पेमेंट्स बँकिंग स्पेस मधला सगळ्यात मोठा प्लेअर असला तरी माझी निवड जिओ पेमेंट्स बँक असेल. कारण ते मी सांगते, जिओ आपल्या सेव्हिंग्ज अकाउंटवर 2.5% इंटरेस्ट देतो, एअरटेल 7% पर्यंत देतो, पण ते फक्त 1 लाखांपेक्षा जास्त बॅलन्सवर. त्याखाली फक्त 2% इंटरेस्ट मिळतो. त्यामुळे खरं कंपॅरिझन तर 2% आणि 2.5% ह्यामध्येच आहे. जिओ पेमेंट्स बँकचा चार्जेस स्ट्रक्चर खूप सोपं आहे. ट्रान्झॅक्शन्स, डेबिट कार्ड, पैसे लोड करणं, पैसे विथड्रॉ करणं, यापैकी कुठल्याही गोष्टींसाठी प्राथमिक स्वरूपात कोणताही चार्ज लागत नाही. खरं तर जिओने त्यांच्या वेबसाईटवर स्पष्टपणे लिहिलंय की अकाउंट वापरण्यासाठी कोणताही चार्ज नाही. एअरटेल मध्ये मात्र जवळजवळ प्रत्येक गोष्टींसाठी चार्जेस लागतात. मी तुम्हाला एकदा त्यांचे चार्जेसचा स्नॅपशॉट सुद्धा दाखवते. चार्जेस व्यतिरिक्त एअरटेल बँक अकाउंट वापरण्यावर बऱ्याच रेस्ट्रिक्शन्स आहेत. एअरटेलने वेगवेगळ्या ट्रान्झॅक्शनसाठी मिनिमम आणि मॅक्झिमम लिमिट्स ठेवले आहेत, जसं की कॅश विथड्रॉवल, कॅश डिपॉझिट, डेबिट कार्ड ट्रान्झॅक्शन्स वगैरे. त्यांच्या तुलनेत जिओ पेमेंट्स बँक हे खूप ओपन अकाउंट्स आहेत, ज्यामध्ये फार कमी रेस्ट्रिक्शन्स आहेत. त्यांचा चार्ज स्ट्रक्चर सुद्धा खूप सिम्पल आहे. एअरटेलने मात्र इतकं कॉम्प्लिकेटेड करून ठेवलंय की कुठल्या ना कुठल्या पॉइंटला माणूस अडकतोच. एअरटेलचा एक फायदा म्हणजे फास्टॅग, मोबाईल आणि डीटीएच रिचार्ज, इलेक्ट्रिसिटी बिल पेमेंट, गॅस रिचार्ज वगैरे सगळं एका अकाउंट मध्येच मिळतं. ही फॅसिलिटी सध्या जिओ मध्ये नाही, पण बाकी सगळ्या यूज केसेस साठी जिओ हे जास्त चांगलं बँक अकाउंट आहे असं मला वाटतं. आता आपण वळूया बेस्ट एव्हरीडे यूज अकाउंट कडे. या कॅटेगरीमध्ये माझे 2 रेकमेंडेशन्स आहेत. आयडीएफसी फर्स्ट सेव्हिंग्ज अकाउंट, त्याबद्दल आधी बोलूया. या आयडीएफसी सोबत तुम्हाला 7% पर्यंत इंटरेस्ट मिळू शकतो, पण ते फक्त 5 लाखांपेक्षा जास्त रकमेवर. 5 लाखांखाली तुम्हाला 3% इंटरेस्ट मिळतो. एसबीआय, एचडीएफसी सारख्या एस्टॅब्लिश्ड बँक्स सुद्धा अजूनही साधारण इतकाच इंटरेस्ट देतात. गेल्या 2 वर्षात मी पाहिलंय की आयडीएफसीने आपल्या एक्सपिरियन्सवर डिजिटल आणि फिजिकल दोन्हीवर खूप इन्व्हेस्ट केलं. डिजिटल मध्ये सुद्धा ऍप इंटरफेस आणि वेबसाईट एक्सपिरियन्स हे दोन्ही सुधारत आहेत. सध्या त्यांच्या ऍप जवळजवळ आयसीआयसीआय किंवा कोटक इतकाच चांगला झालाय आणि मला खात्री आहे की ते अजून सुधारत राहतील. जर काही कारणाने ब्रांच मध्ये जायचं झालं तरी तुम्हाला बेस्ट एक्सपिरियन्स मिळेल. अर्थात ब्रांच टू ब्रांच फरक पडतो, पण मला इतका चांगला एक्सपिरियन्स दुसऱ्या कुठल्याही बँक मध्ये मिळाला नाही. आणि कारण हे लोक अजून कंपॅरेटिव्हली नवे आहेत, त्यामुळे बँक लॉकर्स, प्रीमियम क्रेडिट कार्ड सारखे प्रीमियम प्रोडक्ट्स ते सहज देतात. मोठ्या बँक्स मध्ये तर इतके नखरे असतात की हात जोडून विनवणी करावी लागते. एनिवेज, आयडीएफसी सेव्हिंग्ज अकाउंट सोबत तुम्हाला फ्री डेबिट कार्ड मिळतो, ज्यामध्ये तुम्ही अनलिमिटेड एटीएम ट्रान्झॅक्शन्स फ्री करू शकता जर तुम्ही 10,000 मिनिमम बॅलन्स मेंटेन केलं तर. विजा क्लासिक कार्ड मिळतो आणि 25,000 पेक्षा जास्त बॅलन्स ठेवला तर प्लॅटिनम डेबिट कार्ड मिळतो. प्लॅटिनम कार्ड वर्सेस क्लासिक कार्ड, दोन्ही कार्ड्स मधला फरक ब्रॉडली असा आहे की प्लॅटिनम कार्ड मध्ये एअरपोर्ट लाऊंज ऍक्सेस मिळतो, टाटा क्लिक, यात्रा,
लाईफस्टाईल सारख्या ब्रँड्सवर एक्स्ट्रा डिस्काउंट मिळतात. तरीही यार हे एक चांगलं पॅकेज असलं तरी इंटरेस्ट रेट अजूनही कमीच आहे. 3% इन्फ्लेशन सुद्धा बीट होत नाही. आणि आपल्यापैकी बहुतेक लोक इतके ऍक्टिव्ह नसतात की लगेच सेव्हिंग्ज एफडी मध्ये शिफ्ट करतील. म्हणूनच एक असा अकाउंट हवा जो स्वतःच एफडी सारखा इंटरेस्ट देईल आणि डिजिटली सुद्धा स्ट्रॉंग असेल. म्हणून माझा दुसरा पिक आहे स्लाइस बँक. स्लाइसची सुरुवात 2025 मध्ये झाली, पण 2023 मध्ये त्यांनी नॉर्थ ईस्ट स्मॉल फायनान्स बँक सोबत मर्जर अनाउन्स केलं आणि मिड 2025 मध्ये स्लाइसची स्मॉल फायनान्स बँक म्हणून सुरुवात झाली. भारतामध्ये बहुतांश बँक्स आरबीआयच्या रेपो रेट पेक्षा 2 ते 3% कमी इंटरेस्ट सेव्हिंग्ज अकाउंटवर देतात आणि रेपो रेट पेक्षा 3 ते 4% जास्त इंटरेस्ट लोनवर घेतात. हाच 5 ते 6% स्प्रेड बँकचा कोर मार्जिन असतो. पण स्लाइस ही भारतातील मोजक्या बँक्स पैकी एक आहे जी आरबीआय रेपो रेट इतकाच इंटरेस्ट देते, कोणतीही कपात नाही. सध्या स्लाइस सेव्हिंग्ज अकाउंटवर 5.25% इंटरेस्ट देते. कोणतेही टर्म्स अँड कंडिशन्स नाही आहेत, मिनिमम बॅलन्स नाही, काहीही नाही. हेच मला सगळ्यात जास्त आवडतं. एफडी मध्ये सुद्धा स्लाइस 7.75% पर्यंत इंटरेस्ट देते, जे इंडस्ट्री मधील सगळ्यात जास्त रेट पैकी एक आहे. स्लाइस मध्ये इंटरेस्ट दररोज मिळतो, इतर बँक्स प्रमाणे क्वार्टरली किंवा मंथली नाही. हा छोटासा फरक असला तरी रोज कंपाऊंडिंग होतं, हे पाहायला छान वाटतं. स्लाइसचा ऍप इंटरफेस सुद्धा खूप चांगला आहे. झोमॅटो, नेटफ्लिक्स, अमेझॉन वापरण्याची सवय असलेल्या लोकांसाठी स्लाइस खूप डिजिटली इंट्युएटिव्ह वाटतो. आता बँकिंग ऍप्स खूप सुधारले आहेत, पण अजूनही बराच पल्ला गाठायचा आहे. स्लाइस सेव्हिंग्ज अकाउंट घेतल्यानंतर तुम्ही तुमच्या क्रेडिट कार्ड साठी सुद्धा एलिजिबल होता, ज्यावर ठराविक बॅलन्स मेंटेन केल्यास 3% कॅशबॅक मिळतो. स्लाइस हा तुम्ही ऑल्टरनेट बँक अकाउंट म्हणून वापरू शकता एक्स्ट्रा बॅलन्स पार्क करण्यासाठी. एक डाऊनसाइड म्हणजे फिजिकल ब्रांचेस कमी आहेत, पण माझ्यासाठी हा डाऊनसाइड नाही आहे, कारण मला 3 वर्षापासून बँक ब्रांचला जायची गरजच पडली नाहीये. सो येस, चला आता आपण पुढे बघूया बेस्ट प्रीमियम अकाउंट. ही कॅटेगरी त्यांच्यासाठी आहे जे सेव्हिंग्ज अकाउंट मध्ये थोडा जास्त बॅलन्स ठेवतात. पहिली रेकमेंडेशन, इंडसइंड एक्सक्लुझिव्ह सेव्हिंग्ज अकाउंट. आधी ऍक्सिस बर्गंडी या कॅटेगरीमध्ये स्ट्रॉंग होता, पण त्याचा डिव्हॅल्युएशन झालंय. या अकाउंटसाठी एलिजिबिलिटी फक्त 2 लाख आहे, जी या कॅटेगरीमध्ये सगळ्यात कमी आहे. सुरुवातीला ते 5 ते 10 लाख ठेवायला सांगतील, पण 2 लाखात मान्य करतील. सॅलरी 1.5 लाख ते 2 लाख असेल तर नक्कीच. या अकाउंट सोबत लॉकरवर 5,000 रुपये डिस्काउंट, बुक माय शो वर दर महिन्याला 500 रुपयाचे मूवी तिकीट्स, स्विगी आणि बिग बास्केटवर एक्सक्लुझिव्ह ऑफर्स मिळतात. एअरपोर्ट लाऊंज ऍक्सेस आणि फॉरेन करन्सीवर 0% फीस सुद्धा मिळते. दुसरी रेकमेंडेशन, आयडीएफसी फर्स्ट वेल्थ. एलिजिबिलिटी फक्त 4 ते 5 लाख, लॉकरवर 50% डिस्काउंट, डोमेस्टिक आणि इंटरनॅशनल लाऊंज ऍक्सेस, 7 लाख डेली कॅश विथड्रॉल लिमिट, फ्री गोल्फ लेसन्स आणि इन्शुरन्सेस मिळतात. बेस्ट सॅलरी अकाउंट्स. इथे आयसीआयसीआय आणि एचडीएफसी मध्ये टाय आहे. आयसीआयसीआय टायटेनियम अकाउंट आणि एचडीएफसी प्रीमियम अकाउंट. सॅलरी अकाउंट असल्यामुळे सपोर्ट चांगला मिळतो, ऑटो स्वीप फॅसिलिटी, फ्री सर्व्हिसेस, प्लॅटिनम डेबिट कार्ड, इन्शुरन्स कव्हर्स मिळतात. पीपीएफ, एनपीएस सारखी टॅक्स सेव्हिंग इन्स्ट्रुमेंट्स घरी बसून ऑपरेट करता येतात आणि क्रेडिट कार्ड मिळण्याचे चान्सेस सुद्धा वाढतात. फायनल नोट, या व्हिडिओमध्ये आम्ही 6 ते 7 बँक अकाउंट सांगितले. तुम्ही कुठलाही अकाउंट निवडा, पण त्याच सोबत स्लाइस सेव्हिंग्ज अकाउंट उघडण्याचा विचार नक्की करा, कारण स्लाइस हा 0 बॅलन्स अकाउंट आहे. सेव्हिंग्ज वर 5.25% आणि एफडी वर 7.75% इंटरेस्ट, कोणत्याही टर्म्स अँड कंडिशन्स शिवाय. स्लाइस सेव्हिंग्ज अकाउंट साठी अप्लाय करण्याची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे.